नमस्कार, आपले स्वीट होम फन चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्याला सुद्धा उन्हातून आल्यावर उन्हामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी काहीतरी थंडगार खावे प्यावे असे वाटते. त्यावेळी सर्वात प्रथम आठवते ते म्हणजे लिंबू सरबत. कोणत्याही शीतपेयापेक्षा स्वस्त, हितकर आणि क्षणात तजेला देणारे लिंबू सरबत म्हणजे उन्हातील अमृतच होय. लिंबू दोन प्रकारची असतात. एक पातळ पिवळ्या सालीचे आणि गोल असते, त्यास कागदी लिंबू म्हणतात. तर दुसरे लांबट असून जाड हिरवी साल असणारे आणि भरपूर रस असणारे असते. गुणांच्या बाबतीत दोन्ही प्रकार समान असतात. वर्षभर सहजासहजी उपलब्ध असणारे लिंबू हे सहसा पिळून त्याचा रस काढून वापरले जाते. लिंबाचे जे लोणचे घातले जाते त्यात लिंबाची कडू साल मुरते व चवदार लागते. या लोणच्यामुळे पचनक्रिया व तोंडाची चव सुधारते. आंबट लिंबाची कडू साल हीच पचन सुधारणारी आहे, म्हणून लोणच्यासाठी जाड सालीची लिंबेच आणावीत. शिककाई बरोबर लिंबाची सुकलेली कडू साले कुटतात. अशी शिककाई केस धुण्यासाठी वापरतात. त्याने केसांना चमक व सुळसुळीतपणा येतो. आंबट लिंबू फळाची साले वाळवून ठेवावीत. ताप येऊ नये यासाठी किंवा ताप आला असता त्या वाळलेल्या सालीचा काढा करून घेतात. याचा उत्तम उपयोग होतो. यामुळे तापाने बिघडलेली तोंडाची चव सुधारते. लिंबू रस 1 चमचा, 2 चमचे मध घालून हळूहळू चाटून खाल्ल्यास पोटात अपचनामुळे होणारी जळजळ, कोरड्या ओकाऱ्या, छातीची आग हे त्रास कमी होतात. 1 चमचा लिंबू रस तापवून गार केलेल्या पाण्यासह घेतल्यास उन्हात फिरल्यामुळे होणारी लघवीची आग कमी होते. विंचू, गांधील माशी इत्यादी विषयुक्त कीटक दंशावर लिंबू रसाची घडी ठेवल्यास आग कमी होते. लिंबू रस 1 भाग आणि गुलाब पाणी 6 भाग या मिश्रणाच्या घडीच्या नियमित वापराने डोळ्यांची निगा उत्तम राखली जाते. लिंबू रसात हळकुंड आणि मंजिष्ठा उगाळून लेप दिल्यास तारुण्य पिटिका कमी होतात. लिंबू हे अत्यंत गुणवान आणि उपयुक्त असले तरी याचा अतिप्रमाणात वापर करू नये. त्यामुळे रक्तातील आम्लता, पित्त वाढून चक्कर येणे, सर्वांगावर गांधी उठणे अशा तक्रारी उद्भवू लागतात. मेद कमी करण्यासाठी अनेक वेळा लिंबू रस 1 चमचा जुन्या मधासह गरम पाण्यातून घेतला जातो. मध हा गरम करून किंवा गरम पदार्थांसह वर्ज्य सांगितला आहे. त्यामुळे गरम पाण्याऐवजी तापवून गार केलेले 1 ग्लास पाणी वापरणे अधिक हितकर आहे. लिंबू सरबत तयार करण्याची योग्य पद्धत म्हणजे भांड्यामध्ये प्रथम लिंबू पिळून घ्यावा. त्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ घालून त्याचे व्यवस्थित मिश्रण करावे. मिश्रण झाल्यावर त्यात साखर योग्य प्रमाणात घालून नंतर पाणी घालावे. या संयोगामुळे ते सरबत आम्लपित्तकारक होत नाही आणि शरीरात व्यवस्थित पचते.